हाय गाईज, हॅलो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझ्या फेसवरती किती पिंपल्स आहे आणि पोर्स पण ओपन आहे, तुम्ही बघू शकता. सो मग खूप पोर्स होता आणि मी लोणावळ्याला पण जस्ट गेलेली, मग त्यामुळे आता मी ठेवला आहे स्पंज. तो आता मोठा होणार आहे. आता तो छोटूसा आहे, मग तो पाण्यामध्ये टाकला ना तर मोठा होतो, त्यामुळे मी डीप करायला ठेवलं आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. मी आता करणार आहे फेशियल, तुम्हाला दाखवते. माझ्या पोर्स बघा किती ओपन झाले. हे बघा पिंपल्स आहे, हे बघा पिंपल्स आहे. पोर्स बघा खूपच आहे, ओपन झाले एकदम. ह्याला आपण आता टाईट करूया. सो मी आता तुम्हाला दाखवते की काय काय यूज करणार आहे. तर मी 3 इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहे. हे चॉकलेट टॅनचा आहे आणि एक पील ऑफ आहे आणि एक स्क्रब आहे. हे पील ऑफ नंतर यूज करते, पहिला मी स्क्रब यूज करते. मग त्यानंतर आता मी स्टीमर ठेवलेला झालं नाही अजून. ह्याच्यानंतर मग मी टॅन डिटॉक्सचं आहे ते चॉकलेट आणि चेरीचं. सो तुम्ही पण हे यूज करा आणि नॅचरल ग्लो खूप छान आहे. तुम्ही हे यूज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट दिसेल. सो मी फर्स्ट स्क्रब यूज करते. तर हे स्क्रब मी काढून घेते आता हातावरती. तुम्ही ब्रशने वगैरे अप्लाय करू नका, कारण ते प्रॉपरली अप्लाय होत नाही. आणि मग हे तुम्हाला मसाज करायचा आहे एकदम फेसवरती. सो हे रब आउट करायचं आणि एकदम छान डोळ्याच्या इथे, नाकातून, परत तोंडाच्या इथे, फोरहेडला सगळीकडे एकदम स्क्रब करायचं. आणि ते पण हलक्या हाताने करायचं. एकदम रबिश केलं तर मग रेड रॅशेस येतात फेसवरती. तर मी स्क्रब केलेला आहे एकदम आईसच्या इथे, पूर्ण स्क्रबिंग करून करून आता बघा मी पूर्ण कवरअप केलेलं आहे. सो मग मी आता ही स्टीम करणार आहे आणि स्टीमचं तुम्हाला वाफ दिसत असेल की कशी होते. सो मग ही स्टीम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की काय रिझल्ट आहे. ऑलमोस्ट स्टीम झालेलं आहे माझं. तर मी आता पोर्स बघा ओपन असेल ते आता क्लोज होईल. आणि आता स्पंज बघा तो छोटा होता, तुम्ही बॅग जाऊन बघू शकता. आणि तो आता किती मोठा झालेला आहे, एकदम मॅजिक ना. सो रिअल आहे हे. मग ह्याने मी आता क्लीनअप पण करणार आहे. सो कसं करते ते बघा, पाण्यामध्ये डीप करून मग इथून एकदम क्लीन करायचा. बघा किती स्वच्छ झालेला आहे फेस, पूर्ण लिप्सपासून तर पूर्ण हे करायचं आहे. तुम्ही पण यूज करा. सो बघताय किती डट्स आलेले आहेत. ती मला हसायला येते कारण माझी बहीण जोक करते ना, त्यामुळे. सो हे पूर्ण डटी स्किन असते, डल असतं, पूर्ण निघून जातं. आणि बघा पहिल्यापेक्षा आता माझं स्किन टोन किती चेंज झालेलं आहे आणि ऑलमोस्ट डॉट्स निघालेले आहे. सो तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. आता मी लावते चेरी आणि चॉकलेटचा पॅक. सो ते तुम्ही पण यूज करू शकता. पूर्ण लावतं. थोडंसं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, कारण हे आपल्याला हाताने करावं लागतं ब्रशने लावून. आणि फुल आता मला पॅक लावल्यानंतर फेस पॅक आता हे डिटॉक्सचं लावते. मग हे बघा पूर्ण अप्लाय करून घ्यायचं एकदम स्मूथली, पूर्ण फेस करायचा. सो मी अप्लाय केल्यानंतर आता ठेवलेलं 15-30 मिनिट्स. मग त्यानंतर मी त्याला रिमूव्ह पण करेल. सो आता मी लावणार आहे पिलॉक्सचा ऑरेंजवाला. सो हे कसं आणि काय आहे ते तुम्ही नक्की बघा. आणि हे त्यामध्ये 24 कॅरेट गोल्ड आहे. सो हे पूर्ण प्लेनली अप्लाय करायचं आहे. आणि हे अप्लाय केल्यानंतर एकदम म्हणजे ह्याला ड्राय व्हायला पण खूप टाईम लागतो आणि डेड स्किन रिमूव्ह होते. सो पूर्ण अप्लाय केल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा मला 15-30 मिनिट्स आलेले होते.
सो हे रफ करायचं आहे. तुम्ही बघू शकता की डेड स्किन किती माझी होती आणि आता किती निघाली आहे ते. एकदम रिमूव्ह करायचे सगळी डेड स्किन. सो आता ह्यानंतर मी ते गोल्डन टेक ऑफ लावलेलं आहे ना, त्याची दाखवते तुम्हाला की डेड स्किन कशी निघालेली. ह्याला पण खूप टाईम लागतो, पूर्ण निघत नाही हे. सो पूर्ण तुम्हाला रब करायला लागतात, रेड क्रॅशेस पण येतात फेसवरती आणि ग्लो तर एवढा छान येतो ना तुम्ही सांगूनच नाही शकत. आणि ह्याच्यावरती लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं नव्हतं की ते इन्स्टंट ग्लो आलेला. सो खूप छोटे छोटे असतात ना ते, एकदम आपल्याला बघून बघून करायला लागतं, एकदम ड्राय असतात ते. सो त्यासाठी थांबावं पण लागतं 15-13 मिनिट्स. आणि मग बघा किती इन्स्टंट ग्लो आलेला माझ्या फेसवरती, मी पण लावू शकते. सो हे ड्राय होतपर्यंत मी थांबलेली आणि मग ते निघाला तुम्हाला दाखवलेलं. सो मग तुम्ही पण ट्राय करा आणि मला रिझल्ट नक्की सांगा की हे कसं आहे. मग इन्स्टंट ग्लो म्हणजे एकदम स्किन ग्लासी टाईप वाटते ही. तर मी पण तुम्हाला सांगेल की काय काय करायचं लास्टपर्यंत. आता बघा आईज रोलर करायला सगळी प्रोसेस माझी झालेली आहे फेशियलची. आईज ग्लोअरमध्ये हे मी बर्फ ठेवलेला 24 hours. सो मग खूप थंड थंड असतं हे, तर लावायला पण थंड थंड वाटतं. पण तुम्ही डेली लावला तर तुम्हाला एकदम त्याचा सवय होऊन जाईल. हे पुन्हा रोलर करायचं आईच्या इथे, नोज वगैरे सगळं एकदम 5 to 10 मिनिट्स करायचं आहे. जास्त पण नाही करून, तुमची स्किन तर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही करू नका. मी करते, मला 1 year झालेले आहे ते करता. सो तुम्ही बघू शकताय की माझं हे सर्व झालेलं आहे फेशियल. आणि हा ग्लो कसा येतो आणि मग मी पाण्याने वॉश केल्यानंतरचा ग्लो बघा एकदम मस्त ना. सो बाय, थँक्यू. हा व्लॉग बघायला दिसतो तुम्हाला. हां बाय. सो मग तुम्हाला मी सांगते परत एकदा तुम्ही करू शकता. मग त्यासाठी तुमची स्किन डेव्हलप होणार. तर मी लास्टपर्यंत हे केलं आणि हे सकाळी पण तुम्ही उठल्यानंतर करू शकता. सो मग पूर्ण करून द्या तुम्ही सगळं की हे छान एकदम.